जाने का गुड मॉर्निंग वेरी गुड मॉर्निंग कल्पना, प्रेरणा, अभिषेक, निकिता, उषा, गुड मॉर्निंग प्रतीक, वेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू, संध्या, गुड मॉर्निंग, बाकी विश्वनाथ चला आपण 2 मिनटं बाकीच्यांना सुरुवात करूया. कालच्याच कंटेंटला समोर वाढवूया. जसे काल काही आपण कॉन्सेप्ट बघितले होते राईट ना. सायमल्टेनियस इक्वेशनची कॉन्सेप्ट मीन्स शॉर्टकट अँड क्वाड्रॅटिक इक्वेशन, त्याचे 5 पॉईंट्स बघितले होते आपण. आणि मी काल जसं तुम्हाला बोललो होतं की 2 जे मार्क्स आहेत तुम्हाला सहज देऊन जातात. तुमच्या डोळ्यांची बघण्याची क्षमता कशी आहे आणि समजण्याची क्षमता कशी आहे याच्यावरच डिपेंड आहे. बरं का, समोर SBI क्लर्क आहे तुम्हाला तर 2 क्वेश्चन्स तुम्हाला फ्रीचे मार्क्स देऊन जातात. फक्त चिन्हांची ओळख झाली पाहिजे तुम्हाला. कालच्या लेक्चरमध्ये मी त्या चिन्हांची ओळख करून दिली तुम्हाला की क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पर्टिक्युलर सायन्स दिलेले असतील 2 क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये तर त्याच्यापासून रूट्स कोणत्या साईनचे तयार होतात त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन काल आपण माहिती बघितली प्रायमरी स्टेजची. त्यानंतर शेवटचा पॉईंट 5व्या नंबरचा जो होता तो एक क्वेश्चन पडतो म्हणजे पडतोच की दोन्ही साईन जर मायनसचे असतील दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये शेवटच्या नंबरला तर डिरेक्टली तुम्हाला टिक करणे. ऑप्शन नंबर 5 बस सॉल्व करत बसू नका. असंच काहीतरी उदाहरण क्वेश्चन नंबर 5 होता काल. अश्विनी, गुड मॉर्निंग अश्विनी. असंच काहीतरी उदाहरण क्वेश्चन नंबर 5 होतं कालचं, म्हणजे आपण लेक्चर स्टॉप केलं होतं राईट ना. लेक्चर स्टॉप केलं होतं बट तुम्हाला मी बोललो होतो की डिरेक्टली मार्क करून द्या ऑप्शन नंबर 5. उत्तर संपतं तिथेच. बट जाताना मी काल हेही बोललो होतो की नेक्स्ट लेक्चरला म्हणजे आज आपण या क्वेश्चनला डिस्कस करूया की का क्वेश्चन ऑप्शन नंबर 5 म्हणजे रिलेशन फाइंड आउट होत नाही त्यांच्यात, त्याला पण आपण डिस्कस करूया. चला पुन्हा कोण यायचं राहिलं. अर्चना, गुड मॉर्निंग. चला सुरुवात करूया बाकीचे. चला पुन्हा रिटर्न या क्वेश्चन नंबर 5 वर. क्वेश्चन नंबर 5 काय होतं आहे ते लिहून घ्यायचं आहे. दॅट इज 8x² प्लस 2x मायनस 3 इक्वल टू 0. देन सेकंड बोलतो आहे की 5x². ॲक्च्युली ते x² नाही ते y² असायला पाहिजे बरं का, कारण दोन्ही एक्सवर इक्वेशन्स नसतात. एक एक्सचं इक्वेशन असतं एक वायचं इक्वेशन असतं. तर दुसरं इक्वेशन ते जे असेल की 5y² ओके मायनस 7y मायनस 6 इक्वल टू 0. 2 इक्वेशन्स दिलेले आहेत. दोन्ही इक्वेशन्समध्ये श्वेता, गुड मॉर्निंग श्वेता. दोन्ही इक्वेशन्समध्ये आपल्याला कम्पेअर करणे आहे. बट कालच्या कॉन्सेप्टनुसार कॉन्सेप्ट नंबर 5 नुसार डिरेक्टली मी तुम्हाला सांगितलं होतं की जर दोन्ही इक्वेशनमध्ये शेवटच्या नंबरला जर मायनस साईन असेल, जे दिसते आपल्याला दोन्ही इक्वेशनमध्ये शेवटच्या नंबरला मायनस साईन असेल, इट मीन्स त्यांचं उत्तर असेल नो रिलेशन ऑनली. बिनधास्त डोळे बंद करून टिक करून घ्या. 1 गुण तुम्हाला मिळाला म्हणजे समजा. टॅली करत बसण्याची गरज नाही. बट तरी मी काल बोललो होतो की काल हा आपला शेवटचा क्वेश्चन होता आणि मी तुम्हाला बोललो होतो की नो रिलेशन. बट नेक्स्ट लेक्चरला आपण याला का नो रिलेशन तयार होतं याला डिस्कस करूया. तर करूया आपण याला डिस्कस. प्रमोद, गुड मॉर्निंग प्रमोद. चला आपण याला फॅक्टराइज करूया.
जर फॅक्टराईज केलं तर काय, इथे 8 लिस्ट आहे राईट. 8चं मल्टिप्लिकेशन आहे -3 सोबत. आपण करूया 8 इंटू 3 दॅट इज 24, बट हा मायनस आहे तर -24. या -24चे असे फॅक्टर्स तुम्हाला ड्रॉ करणे आहे की त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन +2 आली पाहिजे. +2 तर आय थिंक 6 4 जा ठीक आहे. 6 4 जा 24 आणि इथे प्लसचं साईन आहे. इट मीन्स याला आपण प्लसचं साईन देऊ मोठ्या संख्येला आणि हा मायनस राईट. मीन्स +6 इंटू 4 +6 इंटू 4 दॅट इज -24 अँड +6 -4 दॅट इज राईट. यानुसार आपले रूट्स तयार झाले, एक्सचा रूट तयार झाला. तर हे तर तुमचे फॅक्टर्स झाले. फॅक्टर्स आता रूट्स तयार करताना फॅक्टर्स जे काही पडलेले आहेत त्याचे साईन्स चेंज करा. चला साईन चेंज. हा +6 घेत आहे तर हा -6 राईट. सेकंड फॅक्टर हा -4 घेत आहे +2. बट यामध्ये तुम्हाला हे सांगितलं होतं की एक्सला जो कोइफिशियंट जोडलेला असेल त्याच्याने आपण मल्टिप्लिकेशन करून आपण फॅक्टराईज केलं. तर त्याच कोइफिशियंटने ज्या नंबरने मल्टिप्लिकेशन केलं आहे तर तयार होणाऱ्या रूट्सला त्या नंबरने डिव्हिजन करणे आहे. तर 8ने मल्टिप्लिकेशन केल्यानंतर फॅक्टराईज केलं दॅट्स वाय आलेल्या रूटला 8ने डिव्हिजन करा. तर काय तयार झाले तुमचे बघा 2ने रिड्यूस केले होते -3/4. याला 1/, हे 2 फॅक्टर्स दोन रूट्स तुमचे याचे तयार झाले पहिल्या क्वाड्रंट इक्वेशनचे. म्हणजे एक्सच्या 2 व्हॅल्यूज काढल्या जातात. आता आपण फाइंड आउट करूया वायच्या व्हॅल्यूज राईट. चला पुन्हा सेम प्रोसेस. कोइफिशियंट 5 जोडलेला आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करून -6 सोबत 6 5 जा 30 बट -6 आहे तर तो -3. या 30ला अशा पद्धतीने आपल्याला फॅक्टराईज करायचं आहे. त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे -7. तर आय थिंक 10 3 जा 30 आपल्याला घेता येईल राईट ना. आणि -7 आली पाहिजे तर या मोठ्या नंबरला मायनसचं साईन देऊ आणि याला प्लसचं साईन देऊ. बघा टॅली करा तर -10 इंटू +30 दॅट इज -30 राईट ना. ॲड -10 +3 दॅट इज -7 टॅली होते. हे तर झाले तुमचे फॅक्टर्स. या फॅक्टर्सला रूटमध्ये कन्वर्ट करूया. हे तुमचे याला रूटमध्ये कन्वर्ट करूया. y रूटमध्ये कन्वर्ट करताना साईन चेंज करणे आहे आपल्याला. मागच्या लेक्चरमध्ये झालं आहे. -10चा हा 10 आणि y +3चा होईल -. बट पुन्हा मी ज्या कोइफिशियंटने मल्टिप्लिकेशन करून आपण फॅक्टर्स तयार केले त्याच्याने डिव्हिजन करणे आहे. तर डिव्हिजन 5 10/5 मीन्स 2. वायची एक व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 2 राईट. -3/5 इथे डिव्हिजन होत नाही दॅट्स वाय -3/5 आपण ॲडिट. आता एक्सच्या तुमच्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत दॅट इज -3/4 x = 1/2 आणि वायच्या तुमच्याकडे 2 व्हॅल्यूज आहेत 2 आणि -3/5. टॅली करा तर ही जी पहिली व्हॅल्यू मिळते आहे 2, ही जी पहिली व्हॅल्यू मिळते आहे 2 +2 बरं का +2. हा तर या -3/4 पेक्षा मोठा असेलच राईट ना. प्लसची कोणतीही व्हॅल्यू ही मायनसच्या व्हॅल्यूपेक्षा मोठी असते. अँड हा जो तुम्हाला दिसतोय 1/2 हा पॉझिटिव्ह आहे प्लसमध्ये. ही व्हॅल्यू या -3/5 पेक्षा डेफिनेटली मोठी असेल. मायनसच्या व्हॅल्यूपेक्षा पॉझिटिव्हची व्हॅल्यू ही मोठी असेल. आणि कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जेव्हा जेव्हा हे 2 साईन्स एकत्र होतील रिलेशन ड्रॉ करताना 2 साईन्स एकत्र येतील त्यावेळेस त्यांचं रिलेशन कधीच जुळणार नाही. तुम्हाला असं म्हणतात येणार नाही की x इज ग्रेटर दॅन y और y इज ग्रेटर दॅन x. रिलेशन जुळणार नाही म्हणजे नाहीच. तर याचा आन्सर असायला पाहिजे तुमचा ऑप्शन नंबर 5 दॅट इज नो रिलेशन राईट ना. बट इतकं सर्व काही लक्षात ठेवण्याची गरज नाही. फॅक्टराईज करण्याची गरज नाही. गुड मॉर्निंग प्रमोद. फॅक्टराईज करण्याची गरज नाही. फक्त तो पॉईंट लक्षात ठेवा की कुठल्याही 2 दिलेल्या गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशनचे लास्ट नंबरला जर मायनसचं साईन दिलेलं असेल तर डोळे बंद करून ऑप्शन नंबर 5 मीन्स नो रिलेशन टिक करा राईट ना. तर काल तर हा मी पॉईंट शिकवला होता. आज मी त्याला एक्सप्लेन करून देतो की का नो रिलेशन येतं. कारण इथे 1 मायनस आणि 1 प्लसची
व्हॅल्यू तयार होईल म्हणजे होईलच. आणि सेम इथे पण मायनस आणि प्लसची व्हॅल्यू तयार होईल. तर त्यापैकी प्लसची व्हॅल्यू दुसऱ्या मायनसपेक्षा मोठी असेलच आणि पहिली प्लसची व्हॅल्यू दुसऱ्या मायनसपेक्षा डेफिनेटली मोठी असेल. दॅट्स वाय दोन्ही साईन्स इथे तयार होतात आणि दोन्ही साईन्स तयार झाले तर रिलेशन्स फाइंड आउट होणार नाही, शक्य नाही, इम्पॉसिबल, राईट ना. एक क्वेश्चन तुम्हाला डेफिनेटली याचा मिळेल, 1-2 दिला बरं का मी याच्यावर. आणि कालचे जर सर्व कॉन्सेप्ट तुम्हाला समजले असतील तर आतापर्यंत तुमचे 3 गुण तरी कमीत कमी होतीलच. आपल्याला एक क्युबिक भाग बघायचा आहे बरं का, टर्शियरी इक्वेशनचे क्युबिक इक्वेशन्स, तो तर आपण बघूयाच. बट आपल्याला क्वाड्रॅटिकवर जास्त फोकस करणे आहे, कारण 3 क्वेश्चन तुमचे क्वाड्रॅटिकवर असतात. चल क्लिअर असेल तर आता मार्क करा. येस, प्रेरणा पुन्हा एक क्लिअर करून घे. कालचं तुला जो डाऊट होता ना की सर कसा कोइफिशियंट जुळला असेल तर फॅक्टराइज कसा करायचा, आणि त्यावेळेस मी तुला बोललो होतो की आता डिरेक्टली आपण करता येतं त्याला, बट नेक्स्ट क्वेश्चनला मी सांगेन तुम्हाला बरं का. प्रेरणा आठवतं ना, तुझाच होता ना कदाचित, हो तुझं, येस येस. तर कोइफिशियंट जर जुळला असेल तर मल्टिप्लिकेशन करून मग त्याला फॅक्टराइज करणे आहे, राईट ना प्रेरणा. कालचा क्वेश्चन डिरेक्टली डील करता येतो का, क्वेश्चन नंबर 3rd और 2nd होता कोणता तरी, तो आपण डिरेक्टली डील केला होता, राईट. जे डिरेक्टली होतं त्याला डिरेक्टली करा, विनाकारण लांबचं किचकट कॉम्प्लिकेटेड मेथडने सॉल्व्ह करत बसू नका. डिरेक्टली होतात तर ते कॉन्सेप्ट मी तुम्हाला काल सांगितले. समोरही आता आपल्याला डील करणे आपल्याला क्वेश्चन्सचे समोरही क्वेश्चन डील करणे, जर डिरेक्टली होत असतील तर डिरेक्टली सॉल्व्ह करूया. लांब जर कशी वेळ करण्याची गरज नाही. इनफॅक्ट या क्वेश्चनमध्ये तर काहीही गरज नव्हती, हे सर्व काही करण्याची गरजच नव्हती. दिसतंय दोन्ही मायनस मायनस खातावून करा उत्तर, बस. चला समोर चलायचं मग. क्लिअर आहे सर्वांचा. चला समोर जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन. हे तर 1 2 3 4 5 झाले ना आपले, राईट ना. काल 4 दिले होते. नेक्स्ट काय होतं डिरेक्शन बघा. इन इच ऑफ दीज क्वेश्चन्स 2 इक्वेशन्स 1 and 2 आर गिवन. You have to solve both the equations and given answer. आता कधी कधी असं होतं प्रश्नांमध्ये, प्रश्न तर सेमच असतात बरं काय, 2 क्वाड्रॅटिक इक्वेशन्स किंवा एक तुम्हाला एक क्वाड्रॅटिकवर दिलेलं असेल, एक एक्सपोनेंटवर दिलं असेल किंवा कोणत्याही फॉर्मवर दिलेलं असेल, राईट. तुम्हाला एक्स अँड वायची व्हॅल्यू तर जनरेट करावी लागतं. बट ते जे ऑप्शन्स असतात तर फर्स्ट ऑप्शन एक्स इज ग्रेटर दॅन वाय, सेकंड ऑप्शन एक्स इज लेसर दॅन वाय, एक्स इज ग्रेटर दॅन इक्वल टू, एक्स इज लेसर दॅन इक्वल टू अँड नो रिलेशन्स, राईट. हे डोक्यात फिट झालेले असतात. बट एक नजर तरीही ऑप्शन्समध्ये फिरून घ्यायची बरं का. कधी कधी त्याला त्यांचे प्लेसेस चेंज करणार आहे. तसं क्वेश्चन नंबर 1 मध्ये बघाल तर एक्स इज ग्रेटर दॅन वाय, ऑप्शन बघा, एक्स इज ग्रेटर दॅन वाय, आणि सेकंडमध्ये एक्स इज लेसर दॅन इक्वल टू वाय दिलेलं आहे बरं का. आता होतं काय कधी कधी की आपलं पटकन उत्तर निघून जाते एक्स इज लेसर दॅन वाय, हे आन्सर निघालं बरं का. आपण मेहनत केली, उत्तर काढलं आणि आपल्या डोक्यात फिट असतात की ऑप्शन्स पर्टिक्युलर त्या रँकमध्ये दिलेले असतात. बट सर्व तसे नसतात. तुमचं जर आन्सर एक्स इज लेसर दॅन वाय निघालं असेल तर एक नजर ऑप्शन्समध्ये फिरवून घ्या. कधी कधी ऑप्शनचे प्लेसेस चेंज केल्या जातात. तर इथे एक्स इज ग्रेटर दॅन वाय तर दिलं आहे, एक्स इज लेसर दॅन वाय ऑप्शन नंबर डीमध्ये दिलं आहे बघा. मी उदाहरण सांगतोय की एक नजर ऑप्शन्समध्ये टाकून घ्यायची. तसं याच्यामध्ये जर बघा क्वेश्चन नंबर 2मध्ये बघा तर पहिलेच ऑप्शन हे दिलं आहे की नो रिलेशन. नो रिलेशन मीन्स रिलेशनशिप कॅन नॉट बी इस्टॅब्लिश. ऑलमोस्ट तर हे असतं 5 नंबरवर बरं का, ऑलमोस्ट हे असतं 5th नंबरवर, बरं इथे 1st नंबरवर दिले. दॅट्स वाय जरी उत्तर तुम्ही बरोबर काढलेत आणि सिली मिस्टेक करून जर सरळ तुम्ही पुट केलं की जे समजा एक्स इज ग्रेटर दॅन वाय आणि ऑप्शन नंबर 1st पुट केलं तर असं करू नका. एक नजर थोडंसं ऑप्शन्सवर फिरवून घ्या. तर तशाच पद्धतीचे आपण काही क्वेश्चन्स आपण घेऊन यायचे आणि आन्सर आल्यानंतर ऑप्शनला चेक करू, राईट. तसं क्वेश्चन नंबर 1 होतं. क्वेश्चन नंबर काय होतं आहे दॅट इज 21 डिव्हिजन रूट एक्स प्लस 11 डिव्हिजन रूट एक्स इक्वल टू 7 इंटू रूट एक्स. तर पहिलं दिलेलं आहे तुम्हाला, सेकंड काय दिलेलं आहे, सेकंड इक्वेशनमध्ये दिलेलं आहे की 2y स्क्वेअर minus 11y then plus 12
इक्वल टू 0. आता दोन इक्वेशन्स वेगवेगळ्या फॉर्मचे दिले आहेत. एक तर दिले तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन आणि एक दिले तुम्हाला एक्सपोनेन्शियल थ्रू, राईट. बट व्हॅल्यूज तर दोघांचे पण काढता येते, हरकत नाही. चला आपण काढून घेऊया दोघांची व्हॅल्यू. तिथे रूट एक्स सारखा दिसतोय तर रूट एक्स मी इथे घेतोय कॉमन, राईट. तिथे या दोघांची ॲडिशन आहे. 21 + 11 दॅट इज 30 इक्वल टू 7 × रूट एक्स. या रूट एक्सला मी इकडे कन्वर्ट करतोय 7 × रूट एक्स कडे, राईट. मीन्स 32 इक्वल टू 7 × रूट एक्स मीन्स एक्स, राईट ना. रूट एक्स इंटू रूट एक्स म्हणजे रूट एक्सचा स्क्वेअर आणि रूट कॅन्सल, इट मीन्स 7 × एक्स. रूट एक्स इंटू रूट एक्स दॅट इज एक्स, राईट. तर एक्सची व्हॅल्यू काढायची आहे तर हा 7 इकडे कन्वर्ट होईल, मीन्स एक्स इक्वल टू 32/7 असं म्हणता येईल. जिथे तुम्हाला डेसिमल पॉईंटमध्ये ॲप्रॉक्सिमेट डेसिमल पॉईंटमध्ये डील करून घेणे आहे. 7ने जर डील केलं तर 7 4 28 4 रिमेनिंग, राईट ना. 4 रिमेनिंग मीन्स डेसिमल पॉईंट घेऊया आणि 7 5 रिमेनिंग आणि 7 7 अशा पद्धतीने ॲप्रॉक्सिमेट 4.57 ही म्हटलं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू. आता हे एक्सपोनेन्शियल टर्ममध्ये दिले आहे, दॅट्स वाय एकच व्हॅल्यू. बट सेकंड जे आहे तुमचे क्वाड्रॅटिक इक्वेशनवर आहे म्हणजे दोन व्हॅल्यू जिथे फाइंड आउट करणे आहे. चला दोन व्हॅल्यू हा 2 आहे, ते 2 ने याला मल्टिप्लिकेशन करू, दॅट इज 12 × 2 दॅट इज 24. प्लसमध्ये सर्व देऊया. याची ॲडिशन सबट्रॅक्शन -11 आली पाहिजे, मीन्स 8 ते 3 जा 24 मध्ये 8 3 जा 24 अँड -11 दिली आहे, दॅट्स वायला मायनस आणि मायनस साईन देऊ. ही तर झाले तुमचे फॅक्टर्स, यांच्यापासून रूट तयार करू आपण. मीन्स y इक्वल टू हा -8 आहे तर त्याला 8 घेऊया अँड y इक्वल टू हा -3 आहे तर 3. बट कोइफिशियंट 2 ने मल्टिप्लिकेशन केला होता तर डिव्हिजन टू घेणे आहे, राईट ना. जिथे 8 डिव्हिजन 2 मीन्स 4 एक व्हॅल्यू मिळाली तुम्हाला 4 आणि 3/2 दॅट इज 1.5. वायच्या मिळाल्या तुम्हाला 2 व्हॅल्यूज आणि एक्सची मिळाली एकच व्हॅल्यू. चला टॅली करा कोण ग्रेटर आहे कोण स्मॉलर आहे. तर इथे मला असं दिसतं की हा 4.57 या 4 पेक्षा मोठा आहे, राईट ना. 0.57 म्हटलेला आहे ना, 4 पेक्षा मोठा असेल. ॲज वेल ॲज हा 4.57 या 1.5 पेक्षा मोठा आहे. 4.57 दोन्ही व्हॅल्यूजपेक्षा मोठा आहे. दॅट्स वाय मला असं म्हणता येईल की एक्स इज ग्रेटर दॅन वाय. इट मस्ट बी युअर आन्सर की एक्स इज ग्रेटर दॅन वाय. ऑप्शन नंबर 1 मध्ये तुम्हाला मिळतं की एक्स इज ग्रेटर दॅन वाय. त्याने केला कंपेरिजन ऑफ व्हेरिएबल्स. टॉपिकचं नाव आहे, त्या व्हेरिएबल्सला कम्पेअर केलं, हु इज ग्रेटर ऑर लेसर ऑर इक्वल टू, राईट. तर तुमच्या क्वेश्चनचा आन्सर असायला पाहिजे एक्स इज ग्रेटर दॅन. सब क्लियर आहे का? मार्कडा खूप समोर जाणे आहे बरं का आपल्याला. यस उषा क्लिअर, संध्या, प्रमोद, निकिता, श्वेता, प्रसन्ना, प्रेरणा, यस ऑल ऑफ यू कल्पना, राहुल, अश्विनी, यस प्रियंका, अभिषेक, सर्व क्लिअर आहे. तर नेक्स्ट क्वेश्चनला डील करूया. चला क्वेश्चन नंबर 2 काय म्हणता इथे 143 x प्लस 43x मायनस 66 इक्वल टू 0. दुसऱ्यामध्ये काय की 33 y² -40y प्लस 12 इक्वल टू. आता ऑलमोस्ट काय होतं की ह्या एक्सचा कोइफिशियंट इतका खतरनाक दिलेला आहे 143. दॅट्स वाय स्टुडंट्स हा विचार करतात की त्याला फॅक्टराइज केव्हा करणार, मल्टिप्लिकेशन केव्हा करणार आणि त्याला रूट्समध्ये कन्वर्ट केव्हा करणार. 5-6 मिनटं त्याला लागून जातील असा विचार करतात. बट नाही लागत 5-6 मिनटं लागत नाही, लवकर होतं. तर कसं केल्या जातं याला पण व्यवस्थित समजून घ्या की हा कोइफिशियंट याच्यासोबत जुळला तर याचं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत करावं लागेल, राईट.
मीन्स हा -66 आहे, -66 इंटू 143 -66 इंटू 143. आता याला मल्टिप्लिकेशन करत बसण्याची गरज नाही. आपल्याला यांचे जे फॅक्टर्स पडतील त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन +43 आली पाहिजे. ॲडिशन सबट्रॅक्शन +43 आली पाहिजे. त्याला चेक करणे काय झालं तर नेटवर्क आहे नेटवर्क थोडंसं फ्लिप झालं आहे. राईट. आपल्याला यांचे फॅक्टर्स असे काउंट करायचे आहे. त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन किती आली पाहिजे 43 त्याची ॲडिशन. तर याला मल्टिप्लिकेशन न करता यांना फॅक्टराईज करा. हा 66 आहे. 66 मीन्स 11 इंटू 6 असं म्हणता येईल. राईट. दॅट इज 11 इंटू 6. देन अगेन हा 143 दिसतो. याला पण फॅक्टराईज करा. आय थिंक 11 ने डिव्हिजन होत आहे तर 11 इंटू 13 असं म्हणता येईल. आपण काय केलं फॅक्टराईज केलं. अँड बी रिमेंबर हे जे आहे ते मायनसमध्ये आहे बरं का. यांची जी काही व्हॅल्यू आहे तयार राहील मायनसमध्ये आहे. तर आता यांच्यापासून तुम्हाला असं काही जनरेट करायचं आहे की त्यांची ॲडिशन सबट्रॅक्शन 43x आहे. 43 मध्ये कन्वर्ट करणार. बघा हा 11 इंटू 6 तर तो 66 झाला. तर हा 11 इंटू 11 करतात. 11 इंटू 11 दॅट इज 121. राईट. and 6 into 13 that is 78. काय केलं आहे त्याच फॅक्टर्सला आजूबाजूला फिरवून घेतलेला आहे आपण. 11 into 6 that is -66 म्हणजे मायनसचं साईन कन्सिडर आहे बरं का आपल्याला. आपण सध्या फॅक्टराईज करतो. इथे फक्त 43 ला फोकस करणार आहे. कसा येईल तर हा 11 into 6 into 11 into 3 या 11चं मल्टिप्लिकेशन या 11 सोबत केलं दॅट इज 121 अँड या 6चं मल्टिप्लिकेशन या 13 सोबत केलं दॅट इज 70. बघा तर याचे सबट्रॅक्शन 43 येते का. 121 - 78 जस्ट मिळतं ना 43. 121 - 78 दॅट इज 43 अँड 43 ला आता हा तर मायनसमध्ये आहे. इट मीन्स हा एक प्लस आणि एक मायनसमध्ये असायला पाहिजे तुमचे फॅक्टर. हा जर प्लसमध्ये आहे 43 तर याला प्लस द्या आणि याला मायनस द्या. हे तयार झाले तुमचे रूट्स. काय तयार झाले रूट्स. आणि यांच्यापासून तयार करणे हे तयार झाले तुमचे फॅक्टर्स तयार झाले. यांच्यापासून रूट्स तयार करणे आहे. रूट्स तयार करू दॅट इज x इक्वल टू हा +121 आहे तर -121. हा -78 आहे तर +78. राईट. अँड ज्या कोइफिशियंटने मल्टिप्लिकेशन करून आपण फॅक्टर तयार केले त्याने डिव्हिजन करणे दॅट इज 143 ने डिव्हिजन करणे आहे. 143 फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून या 11 ने डिव्हिजन केलं तर -11/13. इथे 11 इथे 13 ने डिव्हिजन केलं 13 6 जा 13 11 जा. असे दोन रूट्स तुमचे तयार झाले आहेत एक्सचे. चला क्लिअर आहे का. हे रूट्स कसे तयार झाले ते क्लिअर आहे का. मग सेकंड वायकडे आपण कन्वर्ट करू. येस अशा क्लिअर आहे. येस प्रेरणा तारुण प्रियंका असे मोठे जर दिसले तर घाबरून जाऊ नका बरं का. त्याला फॅक्टराईज करून मिडल टर्म तयार करणे आहे. चला सेम हा 33 दिसतो आहे इंटू 12 करूया. 12 इंटू 33 राईट. आणि ही पॉझिटिव्ह आहे मीन्स प्लसमध्ये. तर यांना फॅक्टराईज करा. 12 मीन्स 4 इंटू 3 राईट. अँड 33 मीन्स 3 इंटू 11 कसं म्हणता येईल 3 इंटू 11. आता इथून कसं फॅक्टराईज होईल तर 40 कसं तयार होईल त्याला बघूया. 11 इंटू 3 दॅट इज 33 आणि हा 12 तर होणार नाही. 11 इंटू 4 44 अँड 9 होणार नाही. तसं होणार नाही तर या 12ला 6 इंटू 2 करून बघा. ठीक. चला आता बघूया 11 इंटू 2 दॅट इज 22 राईट. आता 22 अँड 3 इंटू 6 दॅट इज 18. बघा तर 18 अँड 22 दॅट इज 40. 18 प्लस 22 बट हा -40 आहे दॅट्स वाय -18 -22 राईट ना. -18 -22 दॅट इज -40 अँड -18 इंटू -22 मध्ये हे मल्टिप्लिकेशन मिळेल. तर हे तयार झाले तुमचे फॅक्टर्स. यांच्यापासून रूट तयार करा. तर y इक्वल टू हा -18 आहे तर तो 18 मध्ये कन्वर्ट होईल. y इक्वल टू -22 आहे 22 मध्ये कन्वर्ट होईल पॉझिटिव्ह. अँड डिव्हिजन बाय दॅट इज 33
डिव्हिजन बाय 33 याने आपण मल्टिप्लिकेशन केला होता तर त्याने डिव्हिजन करून घेऊया. राईट. चला कन्वर्ट करूया. तर कशाने डिव्हिजन होतं आहे? दॅट इज 3 डिव्हिजन केलं तर 6/11. राईट. याला 11 नेहमीच 2/3. राईट. एक्सच्या व्हॅल्यूज मिळाल्या तर तुम्हाला या आणि वायच्या व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला या. आणि जर गरज पडेल तर त्याला डेसिमल पॉईंटमध्ये पण कन्वर्ट करूया बरं का, गरज पडेल. चल बघूया तर आधी काय बघा. ही मायनसची व्हॅल्यू ही जी आहे मायनसमध्ये आहे बरं का. या व्हॅल्यूला या दोघांसोबत कम्पेअर करणे. तर हे दोन्ही पॉझिटिव्ह व्हॅल्यूज दिसतात. हे दोनच्या दोन्ही पॉझिटिव्ह आहेत. मीन्स या मायनसच्या व्हॅल्यूपेक्षा मोठ्या असतील. या दोन्ही व्हॅल्यूज या मायनसच्या व्हॅल्यूपेक्षा डेफिनेटली मोठ्या असतील कारण या पॉझिटिव्ह आहेत आणि ही निगेटिव्ह. याला तर आपण व्हेरीफाय केलं आहे या दोन व्हॅल्यूसोबत. आता याला व्हेरीफाय करणे आहे या दोन व्हॅल्यूसोबत. बघा 6/11 6/11 आणि 6/11 सारखा दिसतोय आहे ना. 6/11 सारखा दिसतोय म्हणजे इक्वल टूचं साईन पण तयार होईल इथे. आणि हा 6/11 पेक्षा हा मोठा आहे का तुम्हाला टॅली करणे आहे. तर आता डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करणे आहे. 6/11 याला डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट करा. 0. I think 5 रिमेनिंग दॅट इज 4. 0.54 आणि हा 2/3 याला करा 0.66. 2/3 मीन्स 0.66. तर या 0.54 पेक्षा 0.66 मोठा दिसतोय म्हणजे हेच व्हॅल्यू तयार होईल की y इज ग्रेटर दॅन इक्वल टू x. या दोन्ही व्हॅल्यू या मायनसच्या साईनपेक्षा मोठ्या आहेत. अँड 6/11 सारखा आहे. दॅट्स वाय इक्वल टू द साईन दिलं आपण. दॅट्स इक्वल. अँड डेसिमल पॉईंटमध्ये कन्वर्ट केल्यानंतर आपल्याला हे समजतं की हा 2/3 या 6/11 पेक्षा मोठा आहे. दॅट्स वाय x इज लेसर दॅन इक्वल टू y. असं म्हणजे कल्पना x इज लेसर दॅन इक्वल टू y असं म्हणता येईल. कम्पेअर केलं आपण दोन्ही व्हेरिएबल्सला. तुम्हाला कम्पेअर करता आले पाहिजे तरच गुण मिळेल. तर या दोन व्हॅल्यू आणि या दोन व्हॅल्यूला कम्पेअर केल्यानंतर x इज लेसर दॅन इक्वल टू y असं म्हणता येईल. आणि ते तुम्हाला ऑप्शनमध्ये शोधणे आहे. चला सेकंडमध्ये x इज लेसर दॅन इक्वल टू y बरोबर ऑप्शन नंबर 3 बघा. सी ऑप्शन नंबर सी. तर एक उदाहरण तर असं पण असेल ज्याला तुम्हाला डील करून बघावं लागेल. बट 2 उदाहरणं तर सिम्पली तुम्हाला मार्क देऊन जातीलच. बट काही काही उदाहरणं डील पण करून बघावे लागतील तुम्हाला. क्लिअर आहे का? मार्क करा. यस जयश्री ओके. प्रेरणा उषा यस यस यस. तारुल यस. श्वेता अश्विनी निकिता अँड ऑल ऑफ यू. राहुल अभिषेक संध्या प्रांजली विपशना ऑल इज क्लिअर. तर समोर जाऊया आपण फटाफट. आज तर क्वाड्रॅटिकल डील करणे आहे बरं का. आजच्या लेक्चरमध्ये आपण क्वाड्रॅटिकचे टोटल डील करून टाकूया. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला टर्शरीला टर्न करणे आहे. टर्शरी मीन्स क्युबिक इक्वेशनला. राईट. आज कारण तुम्हाला 2 किंवा 3 क्वेश्चन तर या क्वाड्रॅटिकवरच असतील तर ते गमावायचे नाही आहेत. त्याचं आपण समोरचा क्वेश्चनला डील करू. चला क्वेश्चन नंबर 3 बघूया. क्वेश्चन नंबर 3 काय बोलताय? पुन्हा टॅली करून बघूया की 72x² 72x² मायनस 101 आहे करायचे. दिसते तर तसंच आहे. -101x प्लस 35 इक्वल टू 0 अँड सेकंड इक्वेशन दिलं आहे दॅट इज 45y² -62 आहे प्लस 20 इक्वल टू 0. चला आधी बघूया. आधी तर फंड्यामध्ये बसतं का बघा की दोघांचे मायनस प्लस आहे म्हणजे दोघांचे पण जे रूट्स तयार होतील ते पॉझिटिव्ह तयार होतील. दोघांचे पण दोन्ही रूट्स पॉझिटिव्ह तयार होतील. आणि दोन्ही रूट्स पॉझिटिव्ह तयार होत असतील तर त्याला टॅली करून बघावं लागेल आपल्याला. राईट ना. कालच्या नियमानुसार किंवा कालच्या कॉन्सेप्टनुसार इथे असं दिसत आहे की या दोघांचे पण पॉझिटिव्ह तयार होतील आणि यांचे पण पॉझिटिव्ह तयार होतील. तर याला टॅली करून बघावं लागेल. चला टॅली करूया. 72 × 35 35 × 72 35 मीन्स 5 × 7 लिहिता येईल. अँड हा 8 × 9 असा लिहिता येईल. 101 तयार करणे आहे. चला तयार करून बघूया. बघा 9 × 7
63. 101 तयार होणार नाही. हा 45, हा बघा 5 into 9 that is 45, राईट. 7 into 8 that is 56. करा तर ॲडिशन यांची. 45 56 होत आहे 101. बट तो -101 आहे, दॅट्स वाय -45 आणि -56 है ना. -45 -56 that is -101 and -45 into -56 that is यांचं मल्टिप्लिकेशन जे काही प्रोडक्ट. चला आपल्याला फॅक्टर्स मिळाले, त्याला रूट्समध्ये कन्वर्ट करू. x इक्वल टू मायनसमध्ये आहे तर तो प्लस होईल इकडे, आणि हा सुद्धा 56 प्लसमध्ये. डिव्हिजन कोएफिशिएंट काय आहे, त्याचे 72 ने डिव्हिजन करूया. 9 ने रिड्यूस केल्यावर याला 8 ने रिड्यूस केल्यावर 7/9 असं म्हणता येईल, राईट ना. 8 7 56 8 9. तर हे दोन मिळाले तुम्हाला रूट्स एक्सचे, राईट. वायचे टॅली करून घेऊया. 45 आहे, याने मल्टिप्लिकेशन करूया 21 ला. 21 into 45, 21 मीन्स 7 into 3. 45 मीन्स 9 into 5 असं म्हणता येईल. -62 तयार करणे आहे. कसं तयार होईल बघा. हा 7 5 35 अँड 3 9 दॅट इज 27 होतं का रे. 62 यस होत आहे. हा -60 रूट्स मायनस तर वायचे रूट्स तयार करूया. -35 मीन्स 35 पॉझिटिव्ह, -27 मीन्स 27 पॉझिटिव्ह, डिव्हिजन बाय 45, राईट. 5 ने रिड्यूस केला दॅट इज 7/9. 5 तिथे 9 ने रिड्यूस केला तर 3/5. हे मिळालं तुम्हाला वायचे. दोन्ही पॉझिटिव्ह आले. टॅली तर करणे. चला टॅली करून घेऊया. आधी याला टॅली करू, राईट. तर 5/8 आणि हे सर्व तुम्हाला फ्रॅक्शनमध्ये दिसत आहे. तर याला डेसिमल पॉईंटमध्ये तयार करून घ्या. रिस्क घेण्यापेक्षा डेसिमल पॉईंटमध्ये तयार करून घ्या. 0.6 तयार होईल ॲप्रॉक्सिमेट. 5/8 हा काय तयार होत आहे. 0. नियर अबाउट 8. 9 8 72 ॲप्रॉक्सिमेट बोलत आहे बरं का. 0.77 समथिंग कॅसे तयार होईल, बट ॲप्रॉक्सिमेट आपण याला कन्सिडर करू. हा काय तयार होईल की हा सुद्धा 0.8 जवळपास. हा काय तयार होईल 0.6. बरं, आता इथे 0.6 रिपीट झालं आहे, तर त्याला थोडंसं पुन्हा समोर वाढवा की 8 6 48 2 रिमेनिंग 8 2 राईट. आता 60 तयार होत आहे 0.6. तर बघा हा मोठा दिसतो आहे बरं का. 0.62 या 0.6 पेक्षा मोठा आहे, राईट. तर याला आधी कव्हर करून घेऊया की ही व्हॅल्यू या दोघांसोबत डील केली तर बघा या 0.6 पेक्षा 0.8 मोठा दिसतोय, राईट. अँड 0.62 हा 0.6 पेक्षा मोठा आहे. या दोन व्हॅल्यूज तयार झाल्या आणि हा 7/9 हा सारखा दिसतोय. इक्वल टूचं पण साईन तयार होत आहे, बट डझंट मॅटर इक्वल टूचं साईन तयार होत असेल तर. जर ग्रेटर दॅन लेसर दॅन हे दोन साईन जर तयार होत असतील एकाच रिलेशनमध्ये, ग्रेटर दॅन अँड लेसर दॅन, जरी ते इक्वलचं साईन तयार होत असेल, बट याच्यानुसार या 0.62 नुसार एक ग्रेटर दॅन अँड एक लेसर दॅनचं साईन तयार होत आहे. अँड मी तुम्हाला बोललो आहे की एक ग्रेटर दॅन एक लेसर दॅनचं साईन तयार होत असेल, जरी तिथे इक्वल टूचं साईन होत असेल तरी यांचं रिलेशन नो रिलेशन दाखवता येईल तुम्हाला. जरी इक्वल टूचं साईन तयार झालं असेल तिथे तरी याच्या पूर्वीच्या क्वेश्चनमध्ये लेसर दॅन इक्वल टू होता ओनली, राईट. नॉट ग्रेटर आणि लेसर दॅन दोन्ही एकत्र आले नव्हते. ज्यावेळेस ग्रेटर दॅन लेसर दॅन एकत्र येतील त्यावेळेस तुम्हाला नो रिलेशन दाखवावं लागेल. क्लिअर आहे का? हळूहळू कठीण भागाकडे चाललं आहे बरं का. आपण सर्व काही सोपं काल जसं केलं तसे सर्व सोपे असतील तसं गरजेचं नाही आहे. यस. तर ज्यावेळेस आपण डेसिमल पॉईंटमध्ये आपण त्याला डिस्ट्रीब्यूट करतो ना, तर आधी तर आपण 0.6 अप्रॉक्सिमेट घेऊन घेतलं होता, बट 0.6 इथे पण तयार झाला होता, राईट. तर त्याला थोडा एक्सपांड करा की हा 0.62 तयार होईल, बट हा 0.60च राहील. 0.62 हा तर 0.60 पेक्षा मोठा असेल आहे मोठा तर दाखवावा लागेलच तुम्हाला तो मोठा आहे, राईट.
बट या 0.8 पेक्षा मात्र हा तर लहान आहे, तर ग्रेटर दॅन आणि लेसर दॅन दोन्ही तयार झालेले आहेत, दॅट्स वाय रिलेशन लागणार नाही. येस येस येस, व्हेरी गुड ऑल ऑफ यू. येस, क्लिअर आहे राईट, व्हेरी गुड. चला येऊया मग नेक्स्ट लेक्चरला, नेक्स्ट क्वेश्चनला. राईट, कोणाचाही डाऊट अजूनपर्यंत तयार झालेला नाही आहे, तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 काय बोलतोय? क्वेश्चन नंबर 4, 22x square, 22x square plus 6 root 11 x minus 8 equal to 0. Then second है कि 3y square plus 14 minus 5 equal to 0. चला, तुमच्यापैकी कोणी आहे का उत्तर सांगणार? एनीबडी तुमच्यापैकी इन्स्टंट उत्तर सायन्स बघून उत्तर काढता येईल का? यस प्रेरणा, व्हेरी गुड. सोडवण्याची गरज आहे का याला? रिलेशन कॅनॉट बी एस्टॅब्लिश, राईट श्वेता? खरंच सोडवण्याची गरज आहे का? जर सोडवून बघितलं तरी आपलं उत्तर काय येईल? यस, नो रिलेशन, नो रिलेशन, नो रिलेशन. की दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये लास्ट टर्म मायनस इंडिकेट करतो आहे. लास्ट टर्म मायनस इंडिकेट करत असेल तर नो रिलेशन. राईट ना? आता दिसायला कसं किचकट कॉम्प्लिकेटेड दिसतं बरं. ज्यांना हा पॉईंट माहिती आहे, ज्यांना हा कॉन्सेप्ट माहिती आहे, ते डिरेक्टली 0 सेकंदात उत्तर काढतील. ज्यांना माहिती नाही ते डील करून बघतील. बरं, डील करून बघितल्यानंतरही उत्तर येतं. राईट ना? मला ऑफ यू नो रिलेशन. दॅट्स वाय मी सुरुवातीला सर्वात आधी जसं काल कॉन्सेप्ट शिकवले होते, कॉन्सेप्ट संपवले होते आणि आज आल्याबरोबर मी याला डील करून दाखवलं तुम्हाला या टाईपला. जर निगेटिव्ह साईन दोन्ही क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये शेवटच्या टर्मला असतील तर तो उदाहरण कसं पण असू द्या, डझंट मॅटर, डिरेक्टली टिक करा. नो रिलेशन 1 मार्क हा तुम्हाला SBI समोरच्या परीक्षेत देऊन देईल, डेफिनेटली देईल. राईट, चला क्लिअर आहे का? मार्क करा, समोर जाऊया. याला सोडवण्याची गरज नाही. चला, ऑल ऑफ यू क्लिअर? येस, सर्वांचं तर सार्थक उत्तर दिसतंय. येस 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 येस, बिलकुल लक्षात ठेवून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चनला येऊया. क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 काय म्हणतो आहे? 56x square plus 15x minus 56 equal to 0. Then 7y square minus 34y minus 40 equal to अजून अगेन तेच, अजून तोच कॉन्सेप्ट पुन्हा आलाय बघा. नो रिलेशन. यस यस यस, मायनस मायनस दिसतंय, हा दिसतंय. -56 -48. रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश, होणारच नाही, शक्य नाही, इट्स इम्पॉसिबल. रिलेशन लागणार नाही. तुमचे डोळे बरोबर स्ट्रॉंग ठेवा. दिसलं रे दिसलं दोन्ही मायनस, पटकन टिक करून घ्या. ज्या ऑप्शनमध्ये दिले असेल ते बरं का, ऑप्शनमध्ये एक नजर फिरून घ्यायचे, नाहीतर सर्वांना ऑप्शन नंबर 5 करू नका. जसं इथे कोणत्या, इथे बघा ऑप्शन नंबर सेकंडमध्ये दिले, ऑप्शन नंबर B. तर इथे ऑप्शन नंबर B व्हायला पाहिजे. तर ऑप्शनकडे एक नजर फिरून घ्यायची आणि इन्स्टंट उत्तर त्याचं काढून घ्यायचं. येस येस, क्लिअर आहे सर्वांचं? व्हेरी गुड व्हेरी गुड. बिलकुल पॉईंट लक्षात ठेवून घ्या. जरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असाल तुम्ही तर सॉल्व्ह करून बघा, पण तो वेळ वाया घालवणे आहे. सॉल्व्ह केल्यानंतरही तुम्हाला तेच उत्तर मिळेल. राईट, व्हेरी गुड, नो रिलेशन. चला नेक्स्ट. कसं थोडंसं याला साफसफाई करून घ्यावी. येस, चला क्वेश्चन नंबर 6 तसा आहे का बघूया. नाही, क्वेश्चन नंबर 6 तसा नाही, यामध्ये डील करून बघावा लागेल.
क्वेश्चन नंबर 6 काय बोलत आहे 45x² 45 प्लस 17 अँड रूट मध्ये 15 आणि त्याला x जोडलेला आहे बट हा x बाहेर असतो बरं का. या क्वेश्चनमध्ये तुम्हाला असं दिसतोय की रूटमध्ये 15x दिलेलं आहे बट ते टायपिंगमध्ये आलं आहे बट x नेहमी बाहेर असतो रूटमध्ये इन्क्लूड नसतो. प्लस 24 इक्वल टू जी हा फर्स्ट दिलेला आहे. सेकंड y² प्लस 7y प्लस 7y प्लस 12 इक्वल टू जी. आता या क्वेश्चनमध्ये बघा हा मिडल टर्म स्पेशली PO लेवलच्या परीक्षांमध्ये अशी मिडल टर्म टाकण्याची आणि ऑलमोस्ट स्टुडंट्स की त्याला कशा पद्धतीने डील करायचं ऑलमोस्ट स्टुडंट ड्रॉप करून देत आहे या क्वेश्चनला. बट तुम्हाला ड्रॉप करायचं नाही. मी नॉट फॉर PO लेवल मी त्यासाठी सांगत नाही आहे की समोर जी काही तुमची SBI क्लर्कची आहे किंवा समोर ज्या काही पण IBPS ज्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये पण असा क्वेश्चन येऊ शकतो की तुम्हाला मिडल टर्म हा रूटमध्ये दिलेला असेल. ऑलमोस्ट स्टुडंट याला डील करत नाही की रूटमध्ये कशा पद्धतीने त्याला फॅक्टराईज करायचे आणि त्याचे रूट्स फाइंड आउट करायचे. बट असं काहीही नसतं, कॉम्प्लिकेट नसतं, अगदी सोपासा प्रश्न असतो जे आतापर्यंत आपण करत आलेलो आहे. जे काही करत आलेलो आहे बस त्याच वेने जाणे आहे. अँड ऑडिओ बरोबर ऑडिओ आणि व्हिडिओ दिसतोय का रे बरोबर क्लिअर मार्क करा. तर ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर आहेत का. यस 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 तिकडे तिकडे प्रॉब्लेम येतो आहे का काही लोकांना आहे का बरं नेटवर्क प्रॉब्लेम आहे बरं का थोडाफार. जर क्लिअर येत नसेल ऑडिओ व्हिडिओ तरी सध्याचं मॅनेज करून घ्या. कालपासून नेटवर्क प्रॉब्लेम्स भरपूर आहे आणि मग हा तुम्हाला रिपीटेड तर व्हिडिओ रेकॉर्डिंग मिळेलच. त्याला पुन्हा एकदा डील करून बघा. सध्या तुम्हाला आवाज सर्व क्लिअर येतो आहे, व्हिडिओ क्लिअर दिसतो आहे. बट काही विद्यार्थ्यांना तो आवाज क्लिअर किंवा काही ठिकाणी पर्टिक्युलर तो जात नाही आहे. बट ज्यांना प्रॉब्लेम येत असेल त्यांनी व्हिडिओ पुन्हा काय बोलत होतो मी की हा जो टर्म लिस्ट आहे या टर्मला बघूनच ड्रॉप करून देत स्टुडंट्स की या टर्मला तयार कसं करायचं. पण इनफॅक्ट असा काही कॉम्प्लिकेशन्स नसतात की सहज तयार करता कसं तयार करता येतं तर त्याला बघून घ्या की हा जर हा 45 कोएफिशिएंट आहे त्याच्यात मल्टिप्लिकेशन करणे आहे हा फंडा तुमचा क्लिअर आहे 24 × 45 राईट. अँड पॉझिटिव्ह आहेत सर्व तर निगेटिव्हचा काही संबंधच नाही. बरोबर लक्ष द्या कसं करा. आता हा टर्म बघा हा इथे रूटमध्ये 15 दिसतो आहे. रूटमध्ये 15 मीन्स तुम्ही जे फॅक्टर्स तयार कराल त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू 15 यायला पाहिजे. किती यायला पाहिजे एक व्हॅल्यू 15 यायला पाहिजे. तर तो 15 कुठून मिळेल या 45 पासून मिळेल. तो 15 × 3 आहे ना. एकच व्हॅल्यू 15 जी रूटमध्ये दिलेली आहे ती एकच व्हॅल्यू असायला पाहिजे. तर एकच व्हॅल्यू तयार करू आपण 15 अँड या 24ला आपण एक्सपांड केला तर 3 × 8 असं पण लिहिता येईल. तर आता मला ही रूटमधली 15 तयार करायची आहे. जर मी रूट 15 × रूट 15 असा केला तर याचा अंतर मला 15 तयार करता येईल राईट ना. रूट 15 × रूट 15 जर तयार केला तर त्याचा आन्सर मला रूट 15 तयार करता येईल. किंवा मला वाईज वर्धा असं पण म्हणता येईल की हा जो 15 आहे याला मला रूट 15 × रूट 15 असं लिहिता येतं. लिहिता येईल ना. मला क्वेश्चनमध्ये तो रूट 15मध्ये टाकलेला आहे. इट मीन्स माझ्या फॅक्टर्समध्ये मला रूट 15 तयार करणे आहे आणि त्या फॅक्टर्सपासूनच मला रूट्स तयार करणे आहे. तर मी इथे 17 कसा तयार होईल या 15ला सोडून बरं का या 15ला सोडून 17 कसा तयार होईल मी त्याला फोकस करेल. 15ला तर मी या पद्धतीने लिहिणे आहे बट 17 तयार करणे बघा 3 × 3 दॅट इज 9 राईट. अँड हा 8 मिळत आहे तर हा 8 9 आणि 8 हा झाला 17 तुमचा. अँड या 15ला ओनली 15ला जर मी रूट 15 आणि रूट 15 लिहिला तर इंटू रूट 15
आणि इंटू √15 असं लिहिला तर चालेल का? चालेल का? चला डिरेक्टली असं लिहितो की असा लिहितो की √15 आणि हा √250 चालेल ना, हरकत काय आहे? 15ला √15 इंटू √15 लिहिता येतं मला. तर मी जर फक्त हा 70 तयार केला, 3 3 जा 9 इंटू 8, 9 + 8 दॅट इज 17. बट जर या 15ला मी √15 आणि √15 दोघांनाही अटॅच करून दिला तर आता मला म्हणता येईल की 9√15 + 8√15 दॅट इज 17√15, राईट. अँड 9√15 इंटू 8√15 मीन्स यांचं मल्टिप्लिकेशन प्रोडक्ट जे होईल ते क्लिअर आहे का? फंडा क्लिअर आहे का इथपर्यंत? की रूटमध्ये जी संख्या असेल तो तुम्हाला फॅक्टर्स तयार करताना फक्त एकदाच तयार व्हायला पाहिजे. येस येस येस, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चला, क्लिअर आहे. इट मीन्स हे झाले माझे फॅक्टर्स, यांच्यापासून रूट्स तयार करणे आहे. तर रूट्स तयार करूया आपण. रूट्स तयार करताना पण कोणती काळजी घ्यायची ती लक्षात ठेवा. x = हा प्लसमध्ये आहे तर -9√15 डिव्हिजन काय आहे? 45. x = हा -8√15 डिव्हिजन 45. बट जरी रूट्स आले असतील तर टॅली करायला खूप अडचण येईल. टॅली कसं करतात? वायचे तर काहीतरी तयार होतीलच ना. चला वायचे तयार करूया. 3 4 जा 12 + 3 + 4 मीन्स y = -3 आणि y = -4. हे तर वायचे तयार केले. बट टॅली कसं करणार आता यांच्यासोबत टॅली कसं करणार की कोण मोठा आणि कोण लहान? हे तर आता थोडंसं किचकट असेल. बट त्याला पण एक वे असतो की रूटमध्ये असणारा हा जो नंबर आहे त्याला ॲप्रॉक्सिमेट घ्यायचं असतं. काय घ्यायचं असतं? ॲप्रॉक्सिमेट. आणि त्यांच्यापासून ॲप्रॉक्सिमेट नंबर, फायनल नंबर तयार करायचा असतो. जर हा √15 आहे याला मी ॲप्रॉक्सिमेट √16 घेतला, ॲप्रॉक्सिमेट घेतो बरं का. तर 16 मीन्स 4चा स्क्वेअर. 16 मीन्स 4चा स्क्वेअर मीन्स इथून 4 तयार होईल म्हणजे याला असं म्हणता येईल -9 × 4 डिव्हिजन 45. ॲप्रॉक्सिमेट बोलतोय बरं का. रूटशी रिलेटेड क्वेश्चन जर त्याच्यामध्ये आला कम्पॅरिझनमध्ये त्याला ॲप्रॉक्सिमेट फायनल रूट्स तयार करायचे असतात. जिथे 9 9 कॅन्सल आउट केला तर 9 5 चा इट मीन्स हा होता -4/5 ॲप्रॉक्सिमेट -4/5, राईट. सेम इथे सुद्धा याला 16 ॲप्रॉक्सिमेट करणे. 16 तर हा होईल -8 × 4 डिव्हिजन 45, राईट. काय बोलते प्रेरणा? रिपीट लास्ट स्टेप. ओके, लास्ट स्टेप रिपीट. ही स्टेप ना करतोय मी, रिपीट करतोय. बरं, याला सुद्धा तुम्हाला ॲप्रॉक्सिमेट डील करणे. आता 8 4 जा 32 होतो बरं का. 8 4 जा 32 होतो. बट 32ने याला रिड्यूस करता येणार नाही. तर 32ला ॲप्रॉक्सिमेट लिहा. तर 32ला ॲप्रॉक्सिमेट मी 30 लिहितोय. डझंट मॅटर, कारण क्वेश्चनचा आन्सर मला जवळपास ॲप्रॉक्सिमेट काढावं लागेल. कारण मी रूटमध्ये घेऊन संख्या घेऊन मला याला टॅली करता येणार नाही, यांना कम्पेअर करता येणार नाही. दॅट्स वाय याला आपण ॲप्रॉक्सिमेट लिहू. तिथे -2/3 असं म्हणता येईल. 15ने डिव्हिजन केलं तर. अँड देन या वायच्या जे व्हॅल्यूज आहेत त्यांच्यासोबत मला याला कम्पेअर करता येईल. चला याला डेसिमल पॉईंटमध्ये डील करूया. हा होईल -0.8, राईट. आणि हा होईल तुमचा -0.66, राईट. आता तुम्हाला सहज कम्पेअर करता येईल. -3 आणि -4 आहे. -4 आणि हा -0 पॉईंट मीन्स निगेटिव्हमध्ये असणारी लहान संख्या ही निगेटिव्हमध्ये असणाऱ्या मोठ्या संख्येपेक्षा कधीही मोठी असते. दॅट्स वाय हा जो -3 आणि -4 आहे यांच्यापेक्षा ही सुद्धा मोठी आहे आणि 0.66 ही संख्या सुद्धा तुमची मोठी आहे. इट मीन्स तुम्हाला म्हणता येईल की x इज कुठे लिहू रे? इथे लिहितोय
x is greater than y. Yes कल्पना, very good. x is greater than y. प्रेरणा करतोय बरं का, ती स्टेप रिपीट करतोय. फक्त मला बाकीच्यांचे व्ह्यूज येऊ द्या की बाकीच्यांचे व्ह्यूज अप्रॉक्सिमेटली कसं डील करायचं असतं त्याला. तुम्हाला अप्रॉक्सिमेटली डील करावं लागेल ना, नाहीतर तुम्हाला खूप किचकटपणा येईल त्याला कम्पेअर करायला. तर जर रूटमध्ये आलं असेल तर त्याला अप्रॉक्सिमेटली डील करा. चला क्लिअर आहे सर्वांचं. यस यस, श्वेता, निकिता, प्रांजली, प्रमोद, अभिषेक, विश्वनाथ, प्रतीक. रिपीट कोणाचं आहे पुन्हा एकदा? रिपीट आहे कोणाचं? एक्स इज ग्रेटर दॅन वाय. यस राहुल, व्हेरी गुड. एक्स इज ग्रेटर दॅन वाय. एखादा कुठला पॉईंट इथे समजला नसेल तर तुम्हाला बोलता येईल, जसं मला त्या प्रेरणाचं क्लिअर करणे आहेच, त्याच्याशिवाय पुन्हा कोणाचं आहे का रे एखादा पॉईंट क्लिअर करायचा इथून? नाही कोणाचा? नाही. बाकी क्लिअर आहे सर्वांचा. बरं प्रेरणा अँड बाकीचे पण एकदम पुन्हा एकदा या लास्ट स्टेपला बघून घ्या. पुन्हा एकदा या लास्ट स्टेपला बघून घ्या. मला इथे रूटमध्ये 15 दिलेले आहेत रूटमध्ये, तर मी जे फॅक्टर्स ड्रॉ करेल कुणाचे? या 24 आणि 45चे जे फॅक्टर ड्रॉ करेल त्यामध्ये माझा सिंगल फॅक्टर एक 15 तयार व्हायला पाहिजे. सिंगल फॅक्टर हा माझा 15 तयार व्हायला पाहिजे. मी या 45ला 3 × 15 मला असं लिहिता येतं, राईट ना? का तयार व्हायला पाहिजे तो? कारण मला याचा इथे स्क्वेअर रूटमध्ये दिलेला आहे, तर याला मला 2 वेळेस स्क्वेअर रूटमध्ये येते. 2 वेळेस कुठली पण संख्या मल्टिप्लिकेशनमध्ये स्क्वेअर रूटमध्ये असेल की रूट एक्स इंटू रूट एक्स. जसं मगाशी आपण एक क्वेश्चन, सर्वात पहिलाच क्वेश्चन बघितला होता बघा, हा रूट एक्स इंटू रूट एक्स इक्वल टू एक्स बाहेर काढला होता आपण. मीन्स रूटच्या आतमध्ये स्क्वेअर तयार होतो, 15चा स्क्वेअर आणि 15 बाहेर काढता येतं. अँड या रूटच्या आधी जे 17 दिलेलं आहे, तर बाकी हे जे रिमेनिंग आहे यांच्यापासून 17 कसा तयार होत आहे त्याला ड्रॉ करणे आहे तुम्हाला. तर आधी तर 17 ड्रॉ करून येऊ आपण. 3 × 3 दॅट इज 9. 9 × 8 केला तर 17 होईल, राईट? आणि या 15ला मला असं लिहिणे आहे, रूट 15 × रूट 15 इक्वल टू 15 म्हणता येईल काय? होतच ते, म्हणायचं नाही, राईट? मीन्स या 15ला मला 2 वेळेस मल्टिप्लिकेशनमध्ये रूटमध्ये दाखवता येईल, तर त्याला मी दाखवून आहे, शेवटी दाखवा, मध्ये दाखवा किंवा कुठे पण दाखवा. तर एक 15 मी घेतो याच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आणि एक 15 मी घेतो यांच्यासोबत मल्टिप्लिकेशनमध्ये, आणि या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून दाखवलं तर या दोघांचं मल्टिप्लिकेशन मीन्स ही व्हॅल्यू तयार करेल, डेफिनेटली करेल. अँड त्यांची ॲडिशन किती आली पाहिजे? 9 √15 प्लस 8 √15. 9 + 8 दॅट इज 17 अँड √15 कॉमन, राईट ना? म्हणजेच 9x + 8x असतं, तर x सारखा आहे ना, तुझा सारखाच लिहिला आहे x. अँड 9 + 8 दॅट इज 17x लिहितोय. सेम इथे √15 आहे, तर √15 तर सारखा. 9 + 8 दॅट इज 17 15. हा जो नंबर इथे दिलेला आहे तो ड्रॉ होतो. ना क्लिअर आहे काही लास्ट स्टेप? यस क्लिअर आहे. काय करे कुणाला पुन्हा अडचण? चला फायनली मार्क करून द्या. क्लिअर आहे तर आपण समोर जाऊया. फायनली मार्क करा. क्लिअर बाकीचे नो डाऊट. यस उषा, अश्विनी, राईट? यस क्लिअर आहे. अश्विनी, विपशना, प्रमोद. असाच एखादा क्वेश्चन आहे का बघूया. सापडतो का असा एखादा क्वेश्चन? चेक करा तर. रूटमध्ये असणार. हां, क्वेश्चन नंबर 13 वर आहे. 13, क्वेश्चन नंबर 13 और क्वेश्चन नंबर 10. चला क्वेश्चन नंबर 10 ला ड्रॉ करा, डील करा. जर तुम्हाला खरंच समजलं असेल, मला क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर काढून द्या. मी इथे लिहितोय क्वेश्चन नंबर 10. 12x square then -29x. लेट्स गो. तुम्ही सॉल्व करायला सुरुवात करा बरं का. क्वेश्चन नंबर 10 -29x + 15 इक्वल टू 0. अँड सेकंड दिलेलं आहे 54y²
-20√18 y, तिथे y टाकायचं राहिलेलं आहे बरं का, तुम्ही टाकून द्या तिथे y, +33 = g. चल, दोन्ही पॉझिटिव्ह येतील बरं का. बट आता तुम्हाला डील करून दाखवणे आहे मला काय मिळेल याचा आन्सर. जर याचा पूर्वीचा क्वेश्चन जर समजला असेल तर याचा आन्सर काय असायला पाहिजे. लेट्स सॉल्व. बघूया तर कोण सॉल्व करत आहे. प्रमोद बोलते हैं ऑप्शन नंबर ए. ऑप्शन नंबर ए क्या बोलता है, x ग्रेटर देन y. अगेन एनीबडी. चलो प्रतीक, श्वेता, निकिता, विश्वनाथ, विपशना. सोडायचे नाही आहेत असे क्वेश्चन जर आले तर डील करणे आहे. एक एक मार्क घेऊन येणे आहे तुम्हाला कम्प्लीट. 80 to 85 तर तुमचा अटेम्प्ट व्हायलाच पाहिजे. ॲटलिस्ट 85 अटेम्प्ट व्हायला पाहिजे समोरच्या परीक्षेत SBI क्लर्कमध्ये. कॉपी पेन आहे की नाही रे. श्वेता बोलते नो रिलेशन. ओके, श्वेताचं नो रिलेशन आलेलं आहे. श्वेताचं नो रिलेशन. देन अश्विनी, डी मीन्स वॉट, डी मीन्स नो रिलेशन. ओके, अश्विनी अँड श्वेता सारखेच आहेत. ओके, पुन्हा कोणी आहे का रे. निकिता नो रिलेशन. संध्या नो रिलेशन. जयश्री नो रिलेशन. प्रमोद नो रिलेशन. इज द मेजॉरिटी. चला बघूया काय म्हटलं ॲक्च्युली. हा 12 × 15 मीन्स 3 × 4 × 3 × 5 किती तयार करणे आहे 29. तर हा 15 तयार करूया इंटू हा 12. आणि तसाच तयार होत होता 15 × 12. ओके, तर हा मायनस मध्ये नाही ना 27 तयार होत्या. एकच मिनिट. 5 4 20 राईट. अँड 3 3 9. -20 -9 x = +20 आणि हा झाला 9 डिव्हिजन बाय 12 मीन्स 5/3 अँड हा 3/4. ओके, हे तर झालं तुमचं प्रेरणा नो रिलेशन. विश्वनाथ x इज ग्रेटर दॅन y. ओके विश्वनाथ. कल्पना नो रिलेशन. चला चेक करूया. आता हे तर आपल्याला पटकन डील करता आलं. डझंट मॅटर. आता याला डील करणे आहे. अँड रूटमध्ये 18 दिलेला आहे तर 54 × 33. तर एक व्हॅल्यू तर 18 आपल्याला गेलेली आहे 54ला. 18 × 3 लिहिता येईल. ही व्हॅल्यू घेतली आपण 18.
राईट इंटू 33 मीन्स 3 इंटू 11 18ला 2 वेळेस आपण 18 इंटू 18 असं घेता येईल आपल्याला. बट यांची ॲडिशन सबट्रॅक्शन किती तयार करणे आहे तुम्हाला, दॅट इज 20. तर 3 इंटू 3 दॅट इज 9 राईट. आणि हा 11 अँड 18ला आपण घेऊया 2दा असे मायनसमध्ये आहे, दॅट्स वाय -9 -11 -9 -11. आता अगेन इथे अगेन तुम्हाला ॲप्रॉक्सिमेटली डील करणे आहे. तर y इक्वल टू लिहूया आपण, y इक्वल टू मायनसमध्ये आहे तर 9 आणि अँड याला ॲप्रॉक्सिमेट तुम्हाला √16 कन्सिडर करणे. 18चा जवळपास असणारा स्क्वेअर दॅट इज 16. मग अशी कोणता नंबर होता 17 पण 16चा जवळच होता, 18 पण 16चा जवळ आहे. तर 16 मीन्स 4चा स्क्वेअर आहे, मीन्स √16ला बाहेर काढला तर 4, तर इंटू 4 डिव्हिजन हा 54 राईट. ॲप्रॉक्सिमेट अगेन या 18ला √16 कन्सिडर करा. y इक्वल टू 16 मीन्स 4 11 मायनस आहे तर तो प्लसमध्ये 11 इंटू 4 डिव्हिजन दॅट इज 54. बट एक गोष्ट पुन्हा आपण ॲप्रॉक्सिमेटली घेतली आहे तर यांचे जे मल्टिप्लिकेशन आहे ते अशा पद्धतीने ॲप्रॉक्सिमेट घेणे आहे की याच्यामध्ये डिव्हिजन व्हायला पाहिजे. तर 11 इंटू 4 दॅट इज 44 डिव्हिजन 54. तर या 54ला ॲप्रॉक्सिमेट 45 करा, मीन्स 9 ने डिव्हिजन येईल. इट मीन्स 5/6 असं लिहिता येईल त्याला राईट. सेम इथे हा होता आहे 9 4 जा 36. तर इथे तर रिमूव्ह होतोय फटाफट की 9 6 जा इट मीन्स 2/3 इथे तर करता येईल राईट. आता कम्पेअर करणे आहे. या मिळाल्या तुम्हाला एक्सच्या व्हॅल्यूज, या मिळाल्या तुम्हाला वायच्या व्हॅल्यूज. बट सर्व फ्रॅक्शन्समध्ये आहेत तर त्याला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. हा तुमचा होता आहे 1.66 राईट. 5/3 मीन्स 1.66. याला डील करा दॅट इज 0.75 राईट. या दोन व्हॅल्यूज मिळाल्या तुम्हाला एक्सच्या, याला डील करा दॅट इज 0.66 राईट. याला 0.8 समथिंग 0.82 वगैरे. आता टॅली करूया की बघा 1.66 या 0.8 पेक्षा मोठा आहे राईट ना. अँड 0.7 पेक्षा 0.8 मोठा आहे. दोन्ही व्हॅल्यूज मिळाल्या. दोन्ही व्हॅल्यूज एक ग्रेटर दॅन एक लेसर दॅन मिळत असेल, एक ग्रेटर दॅन एक लेसर दॅन, यस राहू नो रिलेशन होईल, प्रयत्न नो रिलेशन. की या दोन साईन जर तुम्हाला कंपॅरिझनमध्ये मिळत असतील तर नो रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश होऊ शकत नाही की कोण ग्रेटर आहे कोण लेसर आहे. जस उषा नो रिलेशन राईट. विश्वनाथ अँड प्रमोद हा करेक्शन कर रे बेटा, नो रिलेशन. कारण 1.66 पेक्षा हा लहान आहे, मीन्स 1.66 मोठा आहे याच्यापेक्षा, दॅट्स वाय ग्रेटर दॅन. बट 0.7 पेक्षा हा मोठा आहे. तर दोन्ही साईन्स तयार होतात तिथे. अँड हे दोन साईन्स जर तयार झाले तर रिलेशन कॅनॉट बी इस्टॅब्लिश, रिलेशनशिप होणार नाही. चला फायनली ऑलमोस्ट तुमच्या सर्वांचं राईट आन्सर होतं. 1-2 सोडले तर नो रिलेशन. इट मीन्स मी असं कन्सिडर करू शकतो की रूटवरचा जर क्वेश्चन आला समोर तर तुम्हाला डील करता येईल राईट. थोडी प्रॅक्टिस पुन्हा करून घ्या, थोडं फास्ट करता येईल ओके. आणि ॲप्रॉक्सिमेट डील करणं शिकत आहे, ॲप्रॉक्सिमेट डील ओके. चला क्लिअर आहे का, मार्क करा. फायनली समोर जाऊया, समोर एखादा क्वेश्चन घेऊन घेऊया आणि बाकीचं टर्शरी आपण सुरुवात करूया नेक्स्ट. चला कोणता नंबर एवढे 15 पर्यंत सांगा. एखादा नंबर कोणता घ्यायचा, एखादा क्वेश्चन किचकट कोणता दिसतोय. क्वेश्चन नंबर 15 पर्यंत एखादा कोणता क्वेश्चन तुम्हाला किचकट वाटतोय त्याला डील करूया. आणि बाकी तुम्हाला क्वाड्रॅटिकचे वर्क करायला देतोय. बाकीचे सिंपल दिसतात, सहज करता येते. एनीबडी क्वेश्चन नंबर कोणता किचकट दिसतोय. 15 क्वेश्चन नंबर 15 पर्यंत. कारण 15च्या नंतर क्वेश्चन नंबर 15च्या नंतर मग तुम्हाला बरं हे सुद्धा आहे वाटते 16 to 20.
याला पण डील करून घेऊया नंतर. हां, कोणता बोलला आहे? क्वेश्चन नंबर 7, क्वेश्चन नंबर 15, क्वेश्चन नंबर 7, 15, 7, 15. चला दोन्ही डील करून घेऊया. चला क्वेश्चन नंबर 15 वर या, दोन्ही डील करू. 7 पण करू आणि 15 पण करू. क्वेश्चन नंबर 15 काय होतं? क्वेश्चन नंबर 15 की 72x square, 72x square minus 163x then plus 88 equal to 0. Okay, 56y square minus 187y plus 156 equal to 0. Right? दिसायला संख्या मोठ्या मोठ्या आहेत म्हणून किचकटच असेल असं नाही, थोडंसं डील करून बघायचं. त्याला फॅक्टर आहे. 72 चं मल्टिप्लिकेशन 82 सोबत करू, 88 सोबत करू. 88 मीन्स 8 into 11 and 72 मीन्स 8 into 9 असं लिहिता येईल. 163 कसा तयार व्हायला पाहिजे बघूया आपण की 9 into 11 that is 99 and 8 into 8 that is 64. होतो ना 163 तयार बघा तर होतोय का? होत आहे. 99 plus 64 that is 163 आणि हा मायनसमध्ये दॅट्स वाय मायनस. मायनस मायनसमध्ये आहे तर रूट्स तयार करूया. x equal to plus 99 and x equal to plus 64 but division by 72. चला फायनली रिड्यूस करून घ्या. 99 ने डिव्हिजन केलं 11 by 8, 8 ने डिव्हिजन केलं तर 8 by 9. राईट, हे झाले आपले रूट्स तयार. कोणाचे? एक्सचे. आता वायचे तयार करूया. 56 into 156. तर 156ला जर ट्रॅक केलं तर आय थिंक 12 into 13. राईट, हा 156. 56 मीन्स 7 into 8. राईट, 187 तयार करणे आहे, ड्रॉ करणे आहे. तर कसं तयार होईल? तर 11, 13, 7 तर 91. हां, 13, 7 दॅट इज 91 आणि 12, 8 जा 96. 9, 9, 18 plus 6. तर झालं बघा 187 तयार. राईट ना, श्वेता प्रेरणा 187 तयार होत आहे. तर बट हा मायनसमध्ये आहे, दॅट्स मायनस. तर वायचे काय तयार झाले तुमचे रूट्स? -91 मीन्स प्लस 91 डिव्हिजन 56. y इक्वल टू -96 तर 96 डिव्हिजन 56. 7 7 ने डिव्हिजन होते 7 13 जा अँड 7 8 जा. राईट, इथे कशाने होईल? इथे 8 8 ने होते 12 8 जा अँड 7. मिळाले का रूट्स? रूट्स मिळाले. रूट्स मिळाले. चला डेसिमलमध्ये कन्वर्ट करा. हा होता आहे 1.4. 1.4 हा तयार होत आहे की 0.9. राईट, याला ड्रॉ करा. 8 1 जा 8 5 8 6 जा 1.6. याला ड्रॉ करा. 7 1 जा 7 7. काय म्हणते बघा, या 1.4 पेक्षा 1.6 आणि 1.7 दोन्ही मोठे आहेत. राईट ना, 1.4 पेक्षा हा 1.6 आणि 1.7 दोन्ही मोठे आहेत. अँड 0.9 पेक्षा 1.6 आणि 1.7 हे सुद्धा मोठे आहेत. मीन्स x इज लेसर दॅन y. हे झालं तुमचं आन्सर. राईट ना, श्वेता प्रेरणा क्वेश्चन नंबर 15. यस, प्रेरणा क्लियर आहे. चला बाकीचे पण क्लिअर करा रे. जयश्री क्लिअर, श्वेता क्लिअर, क्लिअर. यस, प्रमोद क्लिअर. बरं, तुमचा क्वेश्चन दुसरा कोणता होता? क्वेश्चन नंबर 7. ओके, चला बाकीचे मार्क करा पटकन. राईट ना, यस, ऑल क्लिअर, व्हेरी गुड. थोड्याशा या मोठ्या संख्या दिसल्यात म्हणून गोंधळून जाऊ नका बरं का. मोठ्या संख्या दिसल्या म्हणून गोंधळून जाऊ नका. त्याला डील करून बघा, होतं. राईट, थोडीशी प्रॅक्टिस घेऊन या, सहज समोर करता येईल. चला क्वेश्चन नंबर 7 होता. क्वेश्चन नंबर 7 ला बघूया. खूपच कचरा इथे, कचरा साफ करून घेऊया आपण. चला क्वेश्चन नंबर 7 मध्ये तुमच्यापैकी काही लोकांचा डाऊट होता क्वेश्चन नंबर 7. तर त्याला जाऊया. काय बोलूया क्वेश्चन नंबर 7? दॅट इज 4 by root x प्लस 6 by root x इक्वल टू 5 into root x. इधर फर्स्ट कंडिशन दिली आहे. देन y स्क्वेअर प्लस रूट 256 इक्वल टू
√620. चला डील करून घेऊया याला. पहिली कंडिशन एक्सची व्हॅल्यू काढूया. मग अशी सुरुवातीलाच एक क्वेश्चन आपण तयार केला होता की √x सारखे आहेत तर √x कॉमन घेऊया. 4 + 6 दॅट इज 10 इक्वल टू 5 √x. राईट. हा √x इकडे कन्वर्ट केला तर x इंटू √x दॅट इज x मीन्स 10 इक्वल टू 5 इंटू x मीन्स 5x. तर x बरोबर मिळतोय तुम्हाला दॅट इज राईट ना. स्वतः बोलतात नो रिलेशन या क्वेश्चनमध्ये बघा x इक्वल टू मिळत आहे दॅट इज. चला इथे बघूया की हा व्हॅल्यू 256 रूटमध्ये आहे आणि 625. तर आधी याला रूटच्या बाहेर काढूया. y² इक्वल टू दॅट इज प्लस y² प्लस 256 मीन्स 16ला बाहेर काढता येईल. 16चा स्क्वेअर आहे 256 इक्वल टू 625 आय थिंक 25चा स्क्वेअर आहे काढला बाहेर. हा 16 इकडे कन्वर्ट करूया -16 मीन्स y² इक्वल टू मिळतोय 9. आता इथे गोंधळ होऊ शकतो बरं का. इथे गोंधळात गोंधळ होऊ शकतो. एक पॉईंट पुन्हा एकदा लक्षात घ्या. पुन्हा एकदा नाही एक पॉईंट पुन्हा सांगताय की जर एखाद्या व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल जसं इथे वायचा स्क्वेअर आहे. एखाद्या व्हेरिएबलचा स्क्वेअर असेल जसं इथे वायचा स्क्वेअर आहे आणि तो दिलेला आहे 9. वायचा स्क्वेअर दिलेला आहे 9 तर हा 9 3चा स्क्वेअर आहे हे आपल्याला माहिती आहे. तर y बरोबर 3 फक्त इतकं लिहून ठेवतात की फक्त y बरोबर 3 तर होईलच बरं का. y बरोबर 3 पण ऑनली y बरोबर 3 होणार नाही. तर याच्या दोन व्हॅल्यू देतील y इक्वल टू -3 अँड +3. ज्यावेळेस एखाद्या व्हेरिएबलचा स्क्वेअर इक्वल टू एखादा नंबर जसं वायचा स्क्वेअर इक्वल टू 9 अँड 9 मीन्स 3चा स्क्वेअर आहे. 9 मीन्स 3चा स्क्वेअर अँड ऑलमोस्ट स्टुडंट 9 हा 3चा स्क्वेअर आहे तर y इक्वल टू ऑनली 3 लिहून ठेवतात. ऑनली 3 लिहून ठेवतात. बट त्याच्या दोन व्हॅल्यूज असतात की y इक्वल टू 3 ॲज वेल ॲज -3. याच्या दोन व्हॅल्यूज तयार होतात लक्षात घ्या. y इक्वल टू 3 यस जयश्री प्लस ऑर -3 हे दोन्ही व्हॅल्यूज तयार होतील इथे yचे. आणि yचे जर दोन्ही व्हॅल्यूज तयार होत असतील आणि xची तर तुमची एकच व्हॅल्यू आहे दॅट इज 2. तर 2 तर हा मायनसपेक्षा मोठा आहे बट हा 3 याच्यापेक्षा मोठा आहे. तर हे दोन्ही साईन्स इथे जनरेट होतात आणि दोन्ही साईन्स इथे जनरेट झाले इट मीन्स नो रिलेशन. लक्षात ठेवून घ्या. व्हेरिएबलचा स्क्वेअर इक्वल टू एखादा कम्प्लीट स्क्वेअर असेल ना त्याचे दोन व्हॅल्यूज तयार होतात. कारण 3चा स्क्वेअर काहीच नाही राईट. और -3चा स्क्वेअर करा हा सुद्धा 9 तयार होत आहे. दॅट्स वाय याचे दोन व्हॅल्यूज तयार होतात. तर फक्त जर एकच व्हॅल्यू लिहाल तर x इज लेसर दॅन y दाखवावं लागेल बट ते चुकेल रॉंग होते. तुम्हाला या दोन्ही व्हॅल्यूज टॅली कराव्या लागतील त्यांच्यासोबत. तर y इक्वल टू +3 अँड y इक्वल टू -3 दोन्ही व्हॅल्यूज तयार होतील राईट. तर याला जर कम्पेअर केलं तर तुझे दोन साईन्स तयार होतात अँड ॲज वी नो की दोन्ही साईन जर तयार होत असेल तर त्यांच्यामध्ये रिलेशनशिप इस्टॅब्लिश होणार नाही. चला क्लियर आहे का. येस श्वेता यू आर ॲब्सोल्युटली राईट दॅट इज नो रिलेशन. चला क्वेश्चन नंबर 7 वाले कोण कोण होते रे. क्वेश्चन नंबर 7 वाले मार्क करा. येस 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 व्हेरी गुड. राव क्लियर आहे ऑल ऑफ यू सर्वच्या सर्व क्लिअर राईट. आता 15 पर्यंत क्वेश्चन्स आहेत तुम्हाला त्याला डील करून बघणे आहे. अँड 15च्या समोरचे जे क्वेश्चन्स आहेत त्याच्यामध्ये टर्शरी इक्वेशन आपल्याला घेणे आहेत राईट ना. क्युबिक फॉर्म ते तर घेणे आहेत. पुन्हा 5 इक्वेशन पण असे काही वेगळे दिसले आहेत मला लिनियर इक्वेशननुसार त्याला पण डील करणे आहे. बट आय होप की तुम्हाला कळलं असेल ॲक्च्युली काय करायचं असतं याच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये कम्पेअर कसे करायचे असतात त्या व्हेरिएबल्स. आय होप की तुम्हाला समजलं असेल. प्रयत्न तर मी केलाच बट तुम्हाला समजलं असेल. जर समजलं असेल फायनली तर जसं राहुल बोलता यस क्लिअर तसं तुम्हाला मार्क करता येईल की सर्व क्लिअर असेल तर ऑल इज वेल ऑर यस ऑल इज क्लिअर. आणि 15पर्यंत क्वेश्चन जे आहेत त्याला डील करून बघा. उद्या आपण नेक्स्ट यस क्वेश्चन हा क्लिअर आहे. चला रे फायनली क्लास ड्रॉप करण्याच्या पूर्वी ऑल क्लिअर असेल तर मार्क करा. यस निकिता क्लिअर, कल्पना क्लिअर, प्रांजली यस क्लिअर, व्हेरी गुड. उषा क्लिअर, श्वेता ऑल इज क्लिअर. यस ऑल क्लिअर. जयश्री, अश्विनी व्हेरी गुड.
समोरचे क्वेश्चन डील करून बघा. याशिवाय यस, प्रतीक, अभिषेक, मिलिंद, के ओ, व्हॉट इज द मिनिंग ऑफ के ओ मिलिंद? अच्छा, के ओ क्लिअर. ओके, हे तर क्वेश्चन करणे आहे. त्याच्याशिवाय पुन्हा जर काही प्रिव्हियस क्वेश्चन पेपर चेकआउट करा, तुम्हाला सापडतील क्वेश्चन्स, त्याला पण डील करा. अँड बी शुअर समोरच्या परीक्षेमध्ये याच्यात तुम्हाला मार्क्स घेऊन येणे आहे कम्प्लीट. राईट, चला उद्या आपण कंटिन्यू करूया टर्शियरी इक्वेशन्सला मीन्स क्यूबिक फॉर्ममध्ये. राईट, चला थँक्यू ऑल ऑफ यू. सी यू टुमॉरो अगेन. टेक द प्रॉपर केअर ऑफ युअरसेल्फ. नेक्स्ट लेक्चरला आपण पुन्हा क्यूबिकला फायनल पार्ट राहिला आहे बरं का आपला क्यूबिक, तर त्याला क्लिअर करूया. ओके, चला थँक्यू थँक्यू थँक्यू. चला.